तुम्हाला माहिती आहे का 1950च्या आधी मराठवाड्यामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी काहीच उपलब्ध नव्हते. उच्च शिक्षण घेण्यासाठी हैदराबाद सारख्या लांबवर असलेल्या शहरामध्ये जावं लागायचं. त्याच कारणामुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच तेव्हाचं औरंगाबाद येथे एक महाविद्यालय उभारलं आणि त्या महाविद्यालयाचं नाव होतं मिलिंद महाविद्यालय. याच दरम्यान गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आलं आणि त्यांनी बाबासाहेबांना विचारलं की हे जे तुम्ही महाविद्यालय उभारत आहात हे तर चालेल का. तेव्हा त्यांना बाबासाहेबांनी उत्तर देत म्हणाले की इथे एक विद्यापीठ सुद्धा उभारलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मग काय, त्यानंतर 23 ऑगस्ट 1958 साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर 1974 मध्ये मराठवाडा रिपब्लिकन संघाने वसंतराव नाईकांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली. त्यानंतरच 3 वर्षांनी म्हणजेच 1977 मध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी दलित पॅंथरने सुद्धा मागणी केली. दलित पॅंथरच्या मागणीनंतर औरंगाबादमधील विद्यार्थी आणि युवक संघटनांनी एक विद्यार्थी कृती समितीची स्थापना केली आणि भरपूर मोर्चे काढून भरपूर आंदोलनं करून आपल्या मागणीला पाठिंबा गोळा करायला सुरुवात केली. हे सर्व बघून नामांतराला विरोध करणारे सुद्धा आक्रमक झाले आणि मराठवाड्यामध्ये नामांतराला पाठिंबा देणारे आणि नामांतराला विरोध करणारे असे 2 गट निर्माण झाले. या काळात भरपूर अशा मागण्या पुढे येत होत्या. कोणी म्हणत होतं मराठवाडा विद्यापीठाला मौलाना आझाद यांचं नाव द्या, तर कोणी म्हणत होतं स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव द्या. मराठवाड्यामध्ये आंदोलन तापत असल्या कारणामुळे नामांतराच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी वसंतदादा पाटील यांनी औरंगाबादवरून काही लोकांना मुंबईत येण्यासाठी आमंत्रित केले. त्या बैठकीला गोविंदभाई श्रॉफ, गंगाधर गाडे, उदित कुमार शेगावकर आणि बजरंगलाल शर्मा यांच्यासारखे काही नेते होते. आणि 1978 मध्ये सत्तेवर आलेल्या शरद पवारांनी त्या प्रकरणात पुढाकार घेतला आणि 23 जुलै 1978 नामांतराचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत करून घेतला. विद्यापीठाचे नामांतर झाले खरे, पण नामांतराची प्रतिक्रिया ही जातीय दंगलीच्या स्वरूपात उमटली. मालमत्तेची जाळपोळ झाली, महिलांवरती अत्याचार सुद्धा झाले. सर्व स्तरावरती नामांतराला विरोध होत होता आणि याला जातीय रंग चढत होता आणि इथूनच सुरू झाला नामांतराचा लढा. या सर्व विरोधाला आंबेडकरी जनता मुळीच डगमगली नाही. आपल्या विद्यापीठाला आपल्या पित्याचे नाव मिळावे यासाठी आंबेडकरी जनता पूर्णपणे जोर लावत होते. दलित पॅंथरच्या त्या एका कार्यकर्त्याने सरकार नामांतर करत नाही यासाठी भर चौकात स्वतःला जाळून घेतले. त्यांचं नाव होतं गौतम वाघमारे. तर परभणी जिल्ह्यात पोशीराम कांबळे यांना मारहाण करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. जनार्दन मावाळे, सुहासिनी बनसोळे, प्रतिभा तायडे, दिलीप रामटेके, अविनाश डोंगरे आणि रोशन बोरकर अशी कितीतरी दलित बांधवांना या नामांतराच्या लढ्यामध्ये शहीद व्हावं लागले. या लढ्यात कित्येक युवक युवतींना त्यांचे प्राण गमावं लागले. कित्येक आया बहिणींवरती अत्याचार झाले. काही गावात तर दलित वस्तींवरती बहिष्कार टाकण्यात आला. पण या सर्व संकटांना समोर जात आंबेडकरी जनता लढत राहिली. कित्येक मोर्चे काढण्यात आले, कित्येक आंदोलन करण्यात आले. मराठवाड्याच्या कानकोपऱ्यापर्यंत आंदोलन तीव्र होत होते. विचार करा, ज्या महामानवाने आयुष्यभर अन्याय सहन केला, अत्याचार सहन केले, तरी भारतीय संविधानामध्ये समतेची शिकवण दिली. शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजासाठी एवढी सोयी सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्याच महापुरुषाच्या नामविस्तारासाठी तब्बल 16 वर्षाचा संघर्ष लागला. अखेर 14 जानेवारी 1994 मध्ये मुख्यमंत्री शरद पवारांनी मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराचा ठराव प्रत्यक्षात आणला आणि त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देण्यात आले.